22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि याची उत्सुकता देशभरामध्ये आहे। मुंबईकर देखील या ठिकाणी उत्साहित आहेत। त्यांनी देखील अयोध्येत जाण्यासाठी नियोजन केले आहे। कशा प्रकारे त्यांचं नियोजन असणार आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। राम भक्त आहात, 22 जानेवारीची उत्सुकता सर्वांमध्ये आहे। कशा प्रकारे नियोजन आहे तुमचं जाण्याचं अयोध्येला? आम्ही राम मंदिराला घेऊन फारच उत्सुक आहोत। आम्ही सर्व नियोजन करत आहोत, काही बसनी ट्रेननी सर्वजण मिळून, काही लोकांनी आधीच रिझर्वेशन केलेले आहे। आम्ही स्वतःच्या गाड्यांनी जाणार आहोत, काही स्वतः मिळून आमचे ग्रुप्स जाणार आहे। आम्ही तिकीट्स बनवलेले आहे। जसजसं आम्हाला अक्षित कलश पण आलेले आहे, अक्षिताच्या आवाहन करून आमच्या घरोघरी अक्षित पोहोचलेले आहे। आम्ही त्याबद्दल सर्व रामभक्तांचे अभिनंदनच करतो आणि फारच आम्हाला लहान अबाल वृद्धांना सगळ्यांना मेरे राम आएंगे अशी भावना आमच्यात आहे आणि आमच्या लहान मुलांपासून घेऊन तर अबाल वृद्धापर्यंत राम हे आमच्या घरी येत आहे अशी आमची भावना आहे। म्हणून आम्ही अयोध्येत जाणारच आहे आणि आम्हाला जाणं नाही जमलं किंवा आम्हाला तशी नियोजन नाही झालं तर आम्ही आमच्या घरी तो कार्यक्रम पाहणार आहोत आणि एक उत्साह त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत अशी आमची भावना आहे। जसा एक दिवस कमी होतोय तशी उत्सुकता वाढते। मुंबईतून ट्रेन निघाल्यात, बस निघणार आहे, तुमचं कसं नियोजन आहे? आम्ही ट्रेनने नियोजन केलेलं आहे जाण्याचं। ट्रेन फुल असले तरी आम्ही टपावर बसून घेऊन जाणार आहोत। आमचे सगळे मित्रमंडळीची तयारी झालेली आहे आणि आम्ही साधारण 21 तारखेला रात्री निघणार आहे आणि अयोध्येसाठी प्रस्थान करणार आहे आणि सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे। आमचं पूर्ण मित्रांचा आमचा मोठा ग्रुप आहे, आम्ही जाणार आहोत। बसचे, ट्रेनचे, फ्लाईटचे भाव देखील वाढलेले आहेत, हॉटेलचे देखील भाव तिकडे वाढलेले आहेत। हे भाव काहींना परवडत नाही राम भक्तांना। तुमची काय भावना आहे? भाव वाढलेले आहेत साहेब, आम्ही काही असो, आम्ही स्टेशनवर झोपू पण आम्ही रामलल्लाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही, ही आमची भावना आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। आपण पाहतोय सगळ्यांमध्येच उत्सुकतेचं वातावरण आहे। तिकडे 70,000वर रेट पोहोचलेत हॉटेलमध्ये। तुम्ही कसं नियोजन केलंय तिकडे जाण्याचं आणि येण्याचं? राजा रामांचा मागचा वनवास, आपल्याला त्यांच्या आयुष्यात आलेला 14 वर्षांचा वनवास सर्वांना माहिती आहे, पण या भारतवर्षाचा इतिहास हा गेल्या 14 वर्षाच्या कारकिर्दीत या सरकारने संपवला आहे आणि पहिल्यांदा राजा रामाला त्याचं स्वतःची जागा मिळते। आम्ही इतके एक्साइटेड आहोत, आम्हाला रामलल्लाचं दर्शन करायला मिळणार आहे, रामलल्लाला त्याचं घर मिळतं आहे, याचा एवढा आनंद आहे की आम्ही सर्व मित्रमंडळी बाईक रॅलीद्वारे तिकडे जाणार आहेत। खर्च का? अरे बाबा, आपला देव आपल्या घरी येतोय, त्याच्यासाठी खर्च काय हो, बरोबर ना? आणि तिथं तुम्ही म्हणताय 70,000 हॉटेलने किमती झाल्या 7,000, तिथले लोक आम्हाला निश्चित उपाशी ठेवणार नाही याची आम्हाला खात्री आहे। अयोध्येमध्ये आम्ही तिथे पोचल्यानंतर तिथल्या अयोध्येच्या नागरिकांना, मग तो हिंदू असो मुसलमान असो, हे मंदिर बनावं ही सर्वांची इच्छा होती आणि आज ती इच्छा सगळ्यांची पूर्ण झालेली आहे आणि ती इच्छा पूर्ण झाल्यामुळे तिथे गेलेल्या कुठल्याच माणसाला उपाशी परत यावं लागणार नाही। जहा राम वहा क्या काम। हजारो लोक जातील, हजारो नाही लाखोच्या संख्येने लोक जाणार। म्हणजे आम्ही तर असं बघितलं होतं की बरेच हॉटेल्सला आम्ही फोन केले पण तिथे रिझर्वेशन्स वगैरे काही म्हणजे बुकिंग अवेलेबल नाही आहे। 22 तारीख सोडा, त्याच्या अलीकडचे 4 दिवस आणि पुढचे सुद्धा 8-10 दिवस मिळतच नाही आहेत रिझर्वेशन्स। मग आम्ही म्हटलं जो होगा वो देखा जाएगा, रस्त्यावर झोपावं लागलं तरी चालेल। पण आम्हाला काही लोकांनी असं सांगितलं की तिथले काही लोक घरांमध्ये वगैरे व्यवस्था करता आहेत आणि आम्ही असं ऐकलं की तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तिथल्या लोकांना घरामध्येच हॉटेल्ससारखी व्यवस्था नागरिकांची करून द्यायला सांगितलं। असं तर लेटेस्ट 1-2 दिवसापूर्वीच समजलं आहे आम्हाला। त्यामुळे जर असं झालं तर देवाचं दर्शन आम्हाला 100% आम्हाला, हे बघा, आयुष राहणं खाणं पिणं आपल्याला आपल्या घरामध्ये सगळंच मिळतं। रामलल्लाची स्थापना होणार, याच्यापेक्षा जास्त या देशासाठी काय महत्त्वाचं आहे? तर आपण पाहतोय जसं मिळेल तसं आम्ही जाणार आहोत, कितीही खर्च होऊ दे। अनेक वर्षांनी रामलल्ला आमच्याकडे येणार आहेत आणि त्यासाठीच आम्ही जितका खर्च होऊ तो लागू दे, आम्ही तिकडे जाणारच आहोत अशी भावना सध्या मुंबईतील राम भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन हेमंत कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।